जळगाव शहरातील वाढत्या उष्णतेला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्रातील उष्णता व पाणी ताण कमी करण्यासाठी निसर्ग आधारित उपाय या प्रकल्पांतर्गत कूल रूफ सोल्युशन या उपक्रमाचा शुभारंभ आज दिनांक 5 मे रोजी समतानगर येथे महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपआयुक्त पंकज गोसावी व स्थायी समिती सभापती डॉक्टर चंद्रशेखर पाटील, उपायुक्त धनश्री शिंदे, नगरसेवक नितीन बर्डे, उज्ज्वला भेंडाळे आणि गायत्री राणे यांची उपस्थिती होती। हा प्रकल्प मुख्यत्वे अहमदाबाद येथील ऑल इंडिया डिसाल्ट मिटिगेशन इन्स्टिट्यूट यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असून प्रॅक्टिकल ॲक्शन तसेच कृषी विभाग व ग्रामीण प्रशिक्षण संस्था यांच्या सहकार्याने आणि जळगाव महानगरपालिका यांच्या सहभागातून अंमलात आणला जात आहे। या प्रकल्पांतर्गत पत्र्याच्या घरांवर सोलर रिफ्लेक्टिव्ह रंगाचा डबल कोट देण्यात येत आहे। पहिल्या टप्प्यात 100 घरांची निवड करण्यात आली असून त्या घरांवर रंगकाम सुरू आहे। या विशेष रंगामुळे सूर्याच्या किरणांचे परिवर्तन होऊन घरातील तापमान कमी राहते। हा या उपक्रमामागील मुख्य वैज्ञानिक आधार आहे। या कार्यक्रमादरम्यान तापमानात सुमारे 10 अंश सेल्सिअस फरक आढळून आला। रंग केलेल्या घरातील वातावरण लक्षणीयरित्या थंड असल्याचे त्यांनी अनुभवले। उपमहापौर मनोज चौधरी यांनी स्वतः तापमान तपासून प्रकल्पाचे कौतुक केले। लक्ष्मीनगरचं ही प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे। तिथे आतापर्यंत 60 घरांना हे प्रोजेक्टचा कलर हा मारला गेलेला आहे। येत्या काही दिवसामध्ये तिथल्याही घराचं प्रमाण आपण वाढवणार आहोत। तर मी सर्व म्हणजे जळगावच्या नागरिकांना असं आवाहन करते की आम्ही जे हे इथे मारत आहोत म्हणजे स्लम एरिया जो आम्ही घेतलेला आहे, पण जे लोक नागरिक जे आपल्या स्वतःच्या घरावरही मारू शकतात त्यांनाही एक आव्हान आहे की तुम्ही प्लीज हा सोलर रिफ्लेक्टिव्ह पेंट आहे, मी काही येत्या दिवसात त्या कंपनीकडनं नावही घेईल, ते नावही तुम्हा सर्व लोकांना सांगेल की जे आपल्या स्वखर्चाने आपल्या घराला मारू शकतात त्यांनी आपल्या घरालाही तो मारून घ्यावा। त्यामुळे जे आपल्या घरात जे उष्णता आहे आणि जे टेम्परेचर आहे आपण ते कंट्रोल करू शकतो आणि तुम्हालाही थोडासा उन्हाचा दिलासा मिळेल। धन्यवाद। महाराष्ट्रातील उष्णता आणि त्यात जळगावचं ऊन म्हटलं म्हणजे 45 टेम्परेचर मिनिमम, त्याकरता जळगाव महानगरपालिकेतर्फे एक उपक्रम आम्ही राबवला। त्यात स्लम भागात जे झोपडपट्टी आहे, ज्या लोकांचे पत्र्यांचे घर आहे, अक्षरशः त्यांना असं उकळापासून त्यांना जो त्रास कमी व्हावा म्हणून आम्ही सतत पाठपुरावा करून आम्ही टाटा कंपनी आणि काही सामाजिक संस्था आहे यांच्या मार्फत घरांवर कोटिंग करण्याचा उपक्रम जो राबवला आज, त्यामुळे जळगावातील या समतानगर भागातील नागरिकांना समजा आज 42 टेम्परेचर आहे, 45 टेम्परेचर आहे, तर 10 ते 12% ते कमी जाणवतं घरांमध्ये। त्यांच्या घरांमध्ये एक तर फॅन नाही, कूलर नाही, पंखे नाही, एसी नाही, पण अशा लोकांना हे लाभदायक ठरतंय। त्यामुळे या उपक्रमाचं आम्ही स्वागतच करतो। थंडावा म्हणजे अगोदर खूपच गरम व्हायचं, त्या म्हणजे 12 वाजले दुपारी की खालून फरशी पण गरम व्हायची आणि वरून पंख्याची वाफ पण गरम यायची। म्हणजे ह्या टायमाला आम्हाला बसवल्या जात नव्हतं गरम, पण आता हे कलर मारल्यापासून इतकं थंड वाटतंय की म्हणजे आमच्या फॅनही नाही लावला तरी पण थंडगार वाटतं, जसं गरम होत नाही असं वाटत नाही की उन्हाळा आहे असं। किती दिवस झाले कलर मारून झाले 4 दिवस, 4 दिवस झाले, पण 4 दिवसात एकदम थंड वाटतंय। नवीन घरासारखं वाटतं? हो, नवीन घरासारखंच वाटतं आणि थंडगार वाटतं। म्हणजे पहिल्यापेक्षा भरपूर फरक पडलाय आता। म्हणजे अगोदर अगर लाईट गेली तर आम्ही 5 मिनिटं घरात राहू शकत नव्हतो, आता जर 2 तास पण लाईट गेली तर असं वाटत नाही की लाईट गेली असं, आणि गरम होत नाही घरात। नाव? माझं नाव निर्मला दिनेश गायकवाड।